तर नमस्कार सगळ्यांना. चला आज माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे. तर तनिषला शाळेत सोडल्यानंतर ना येता मनी प्लांट घेऊन आलेले होते. म्हणतात की चोरून आणल्यानंतर ना छान असा ग्रोथ होतो, पण मी असंच तोडून आणलेलं होतं. बाटलीमध्ये पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये ना ते आणलेले सगळे मनी प्लांट्स एक नाही व्यवस्थित लावून दिले. पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ना एकदम ग्रीन पण राहतात आणि खाली लवकर एक नाही रूट्स पण सुटतात त्याला. त्याच्यानंतर झाडू पोचा देवपूजा सगळं पटपट आवरून घेतलं आणि मग स्वयंपाकाला लागलेली होती. तर आज कुकरमध्ये डायरेक्ट गवारी तडका टाकलेली होती, त्याच्याबरोबरच भाकरी वगैरे करून घेतल्या. एका कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून ना सकाळी पटपट सगळी कामं आवरलेली होती. 8 वाजले तर इतकं कडाक्याचं ऊन पडलेलं होतं ना, त्यामुळे म्हणलं चला झाडासने थोडंसं पाणी घालूया, कारण झाडासने रोज पाणी घालावं लागले, त्यामुळे एक नाही मग जास्त सुकत नाहीत. नंतर मग नाश्त्यामध्ये ना रात्री मोदक बनवले होते, तेच थोडे उरलेले होते, ते नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर तयार झाले आणि नंतर आमच्या बिल्डिंगमध्येच ना मॅरेज ॲनिव्हर्सरी होती. तर त्यांच्या एक लग्नाचा वाढदिवस होता, त्यामुळे एक त्यांनी सत्यनारायणची पूजा आणि होम पण ठेवलेलं होतं. छान अशी पूजा अटेंड केली आणि त्याच्यानंतर हा प्रसाद मिळालेला होता. तर आपल्या इकडं पंचामृत आणि शिराशिवाय प्रसादच नसतो सत्यनारायणच्या पूजेला, तर त्यांच्या इकडं असा काय प्रसाद होता. त्याच्यानंतर हापडे होता. तनिष लवकर शाळेतून आलेलं, तर त्याला मॅगी खायची होती, त्याला मॅगी बनवून दिली. आणि नंतर मग एक नाही मलाई साठलेली होती, त्याचं एक नाही लोणी काढून तूप काढवायचं होतं. म्हटलं चला ते पण अगोदर पटकन काम करून घेऊया. तूप कडवून घेतलं आणि त्याच्यानंतर थंड झाल्यावर बर्नीमध्ये भरून घेतलं. आणि नंतर संध्याकाळच्या वेळेला त्यांचाच कार्यक्रम होता, म्हणजेच हॉटेलवरती त्यांनी जेवण वगैरे ठेवलेलं होतं. त्यासाठी आम्ही परत एकदा तयार होऊन ना हॉटेलवरती आलेलो. तर भरपूर साऱ्या गप्पा मारल्या. बाहेर आल्यानंतर ना सगळ्यांच्या गप्पा म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं काहीतरी ऐकायला भेटतं, त्यामुळे छान वाटतं आणि वातावरण पण छान होतं, एकदम थंडगार. केक वगैरे कटिंग केला, त्यांना विशेष केलं आणि त्याच्यानंतर परत आम्ही येऊन त्याच जागेवरती बसलो आणि त्याच्यानंतर भरपूर अशा परत गप्पा मारल्या. शेवटी जेवण वगैरे केलं आणि मस्त असं एक एन्जॉय करत. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.